सुनील तटकरे यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावं. आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांना खुलं आव्हान दिलंय. तटकरे जिंकले तर राजकारणातून संन्यास घेऊ असं महेंद्र दळवी यांनी म्हटलंय. तर तटकरे पराभूत झाल्यास तटकरे कुटुंबाने राजकीय संन्यास घ्यावा असंही ते म्हणाले आहेत. राजीनामा देऊन मैदानात यावं. जर ते निवडून आले तर आम्ही राजकारण संन्यास घेऊ आणि ते पहिले त्यांनी कुटुंबाने राजकारण संन्यास घ्यावा हा सल्ला देतो आम्ही त्यांना. काहीतरी बोलून होणार नाहीये. त्यावेळची ती परिस्थिती होती. आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे. हे त्रिवार सत्य आहे. रायगडवासी ते विसरणार नाही आहेत. पण निवडून गेलं तर तीच पुन्हा जी होती ते करणार, की प्रत्येकाला कमी लेखणार आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं षडयंत्र उघड आहे. ते लपून काय हे वरिष्ठांना माहीत आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना खरंच मेहनती निवडून दिले. त्याचं त्यांना भान ठेवावं असं आमचं म्हणणं आहे आणि हा सगळा जो खेळ आहे भातुकलीचा त्यांनी बंद करावा. सुनील तटकरे यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावं. आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांना खुलं आव्हान दिलंय. तटकरे जिंकले तर राजकारणातून संन्यास घेऊ असं महेंद्र दळवी यांनी म्हटलंय. तर तटकरे पराभूत झाल्यास तटकरे कुटुंबाने राजकीय संन्यास घ्यावा असंही ते म्हणाले आहेत. राजीनामा देऊन मैदानात यावं. जर ते निवडून आले तर आम्ही राजकारण संन्यास घेऊ आणि ते पहिले त्यांनी कुटुंबाने राजकारण संन्यास घ्यावा हा सल्ला देतो आम्ही त्यांना. काहीतरी बोलून होणार नाहीये. त्यावेळची ती परिस्थिती होती. आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे. हे त्रिवार सत्य आहे. रायगडवासी ते विसरणार नाही आहेत. पण निवडून गेलं तर तीच पुन्हा जी होती ते करणार, की प्रत्येकाला कमी लेखणार आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं षडयंत्र उघड आहे. ते लपून काय हे वरिष्ठांना माहीत आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना खरंच मेहनती निवडून दिले. त्याचं त्यांना भान ठेवावं असं आमचं म्हणणं आहे आणि हा सगळा जो खेळ आहे भातुकलीचा त्यांनी बंद करावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.